उटभत्त जातककथा। प्राचीन काळी वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त नामवाचा राजा राज्य करीत होता। आपल्या पुत्राविषयी त्याचे मन साशंकित झाले आणि त्याने त्याला सहकुटुंब आपल्या राज्याबाहेर हाकून दिले। पुढे ब्रह्मदत्त मरण पावल्यावर मुलगा वाराणसीला आला। वाटेत तो आणि त्याची पत्नी एका धर्मशाळेत उतरली असता राजपुत्राला एक द्रोणभर भात कोणी आणून दिला। त्याने बायकोची काळजी करिता तो सर्व आपणच खाल्ला। वाराणसीला पोहोचल्यावर लोकांनी मोठा उत्सव करून त्याचा अभिषेक केला। आपल्या बरोबर प्रवासात दुःख भोगलेल्या त्या पत्नीला त्याने पट्टराणीचे पद दिले। तथापि तिच्याविषयी तो अत्यंत निष्काळजी असे। राजवाड्यातील इतर माणसांप्रमाणेच तिलाही वागविण्यात येत असे। बोधिसत्व त्या काळी या राजाचा एक प्रधान होता। एके दिवशी राणीची भेट झाली असता तो तिला म्हणाला, महाराणी साहेब, आम्ही पुष्कळ दिवसांचे या राज्याचे नोकर आहोत, परंतु आपणांकडून आम्हाला अद्याप काहीच बक्षीस मिळाले नाही। राणी म्हणाली, पंडितजी, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी आहे, परंतु माझा जेथे योग्य बोज राहत नाही तेथे तुमच्यावर उपकार मी कोठून करावे याचे कारण विचारले असता तिने उत्तर दिले, राजेसाहेब माझ्याबद्दल अत्यंत निष्काळजी आहेत। मी त्यांबरोबर इतके वनवास काढले असता राजपद हाताला लागणार ही बातमी समजताच त्यांना माझ्या संबंधाने मुळीच पर्वा वाटेनाशी झाली। आम्ही जेव्हा येथे येण्यास निघालो तेव्हा वाटेत द्रोणभर भात मिळाला असता त्यांनी मला विचारले देखील नाही। आता मला पट्टराणीपद दिले आहे खरे, पण माझी आणि येथल्या नोकरांची योग्यता सारखीच आहे। बोधिसत्वाला ही गोष्ट ऐकून सखेद आश्चर्य वाटले। तो म्हणाला, राणी साहेब, तुम्ही स्वतः ही गोष्ट महाराजांसमोर सांगाल काय? त्यापासून काही भय उपस्थित होईल अशी शंका बाळगू नका। राणीने ती गोष्ट कबूल केली। नंतर बोधिसत्व एके दिवशी राजा आणि राणी एकाच ठिकाणी बसली असता जवळ येऊन म्हणाला, महाराणी साहेब, आम्ही आपल्या पदरचे जुने नोकर आहो, पण आपणांना अभिषेक झाल्यापासून बक्षिसाच्या रूपाने आम्हाला काहीच मिळाले नाही। यावर राणी म्हणाली, आमचा जेथे बोज राहत नाही तेथे तुम्हाला आम्ही काय देणार? वाराणसीला येताना द्रोणभर भात मिळाला, त्यावेळी देखील राजेसाहेबांना माझी आठवण झाली नाही। मग राज्यकारभाराच्या धांदलीत ती कशी व्हावी? बोधिसत्व म्हणाला, राजेसाहेबांची जर इतकी इतराजी आहे तर त्याला चिकटून बसण्यात अर्थ काय? पट्टराणी होऊन त्या पदाला योग्य असा सरंजाम जर आपणाला मिळत नाही तर आपल्या आईबापांच्या घरी जाऊन मध्यम स्थितीतील स्त्री या नात्याने स्वस्थ राहिलेले काय वाईट? हे बोधिसत्वाचे बोलणे ऐकून राजा फारच शरमला। त्याने आपल्या पत्नीची झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागून तिचा योग्य गौरव केला। राजपदावर असलेल्या पुरुषानेही कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, नाही तर कधी ना कधी फजिती झाल्याशिवाय राहत नाही। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।